जाते सिंधुदुर्गमध्ये महत्त्वाची लढत राणे विरुद्ध राणे यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे। सुरेश, सध्या काय वातावरण आहे सिंधुदुर्गातलं? आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर अधिक माहिती देत आहेत। सुरेश, निश्चितच बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या राणे विरुद्ध राणे ही लढत आहे ती पाहायला मिळते। पालकमंत्री नितेश राणे विरुद्ध शिवसेनेचे आमदार निलेश राणे अशाच लढती पाहायला मिळतात। तर नितेश राणे यांना प्रतिष्ठेची लढत ही इथे पाहायला मिळते, कारण इथे शिवसेना विरुद्ध भाजप अशा लढती पाहायला मिळतात। एकूण पाहिलं तर नारायण राणे यांचे चिरंजीव, दोन्ही चिरंजीव हे सध्या आमने सामने पाहायला मिळतात। त्यामुळे एकूण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण हे तापलेलं आहे। अलीकडेच काल रात्र आमदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा स्ट्रिंग ऑपरेशन करत मतदारांना पैसे वाटतानाचा प्रकार आहे तो उघडकीस आणला आणि सोशल मीडियावर त्यांनी हे जे व्हिडिओ आहेत ते व्हायरल केलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय। मी आता एका मतदान केंद्रावर आहे आणि इथे बघितलं तर सकाळपासून मतदानाचा जो हक्क मोठ्या प्रमाणात सध्या मतदार आहेत ते बजावताना दिसत आहेत। आपल्या समेत काही मतदार ही आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधूया। मला सांग, तू आज मतदानाचा हक्क बजावलायस, काय बोलशील? माझं हे दुसरं मतदान होतं। वेंगुर्ल्यामध्ये ज्या प्रकारे आरोग्य सेवा जी आहे ती चांगल्या प्रकारे व्हावी म्हणून एक मतदार म्हणून आपला जो हक्क आहे तो आम्ही आज मतदान करून चांगली आरोग्य सुविधा मिळेल याबाबत आमची अपेक्षा आहे। निश्चितच आपल्या समेत काही अन्य मतदार आहेत। सर, मला सांगा, आज तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाय, काय सांगाल? लोकशाहीचा हा उत्सव असतो। नक्कीच आता आपण ही जी निवडणूक झालेली आहे, खरं तर नगर परिषद निवडणूक बऱ्याच काळानंतर होते आहे आणि याच्यामध्ये अनेक पक्षाच्या लोकांनी वेगवेगळी आश्वासनं दिलेली आहेत आणि वेंगुर्ल्यामध्ये स्वच्छ नगर परिषद, स्वच्छ वेंगुर्ला हे जरी मागच्या कामात झालेलं असलं तरी अजून बरीच कामं शिल्लक आहेत। तर मला अपेक्षा आहे की यामध्ये मतदार चांगल्या प्रकारे निवडणूक योग्य उमेदवाराला मत देतील आणि जे उमेदवार येतील त्यांच्याकडून आम्ही वेंगुर्ल्याचा नक्कीच सुरेश, मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेत राहूया। दिवसभर काय म्हणतायत मतदार ते पाहूयात।